देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे. साधारणपणे 23/5/2025 ला हे धोरण घोषित करण्यात आलंय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्याची सुरू झालेली आहे. आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टम मध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडून टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल. मंत्री महोदय, गंभीर विषय. राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं. राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ. आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत. त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकल कडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये. एक. आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी. आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील. सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात. तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, सांगितलं ना 8 दिवसात. जसं आणि जो टोल वसूल केला गेला आहे GR निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशी आपण परत द्यायची व्यवस्था करावी. अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल. तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय 23/5/2025 ला शासन निर्णय निघाला, परंतु त्याची अंमलबजावणी ही 22/8 पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. मध्यंतरीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे काही निर्देशित केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, याच्यात एक सुस्पष्टता यायला पाहिजे. शासनाने GR काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली. धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्स कडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे. नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकल कडनं GR अनुसार टोल वसूल केला जाऊ नये. बोला अध्यक्ष महोदय, आपण योग्य ते निर्देश दिलेले आहेत. फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः 3 महिने आम्हाला कार्यान्वित करायला गेले. म्हणजे त्यांनी सांगितलं 23/5 ला आम्ही GR काढला आणि 22/8 ला त्याची अंमलबजावणी ही 100% टोल माफी लागू करण्यात आली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जे आपले फास्टॅग नंतरचे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत, त्या रिसीट मध्ये ईव्हीचा फास्टॅग आहे. आपला C-लिंकला 27/10/2025 ला टोल कापला गेलाय. अध्यक्ष महोदय, 21/10/25 ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय. म्हणजे छापील उत्तर काय आहे की 22/8/2025 नंतर ईव्हीचे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे रिसीट आहेत, पाहिजे तर मी त्या रिसीट द्यायला तयार आहेत. एक रिसीट माझ्याकडे आलेली आहे. अशा हजारो ईव्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते. एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आपण जे काही निर्देश दिलेले त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल. बोला. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आभार. माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलंय.
आपण माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की टोलची रक्कम परत द्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.